श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 35. आता आपल्याला येथून व्रजभूमीला जायचंय. मथुरा, वृंदावन, गोकुळ हे सगळं बघायचंय बरं. गोविंद स्वामी म्हणाले. एक युवक वृंदावनच्या दिशेने रस्त्यावर संथपणे पावलं टाकताना दिसला. फारच सावकाश चालला होता. 25-26 वर्षांचं वय, दाढी वाढलेली, कपडे साधे, खूप मळलेले, दृष्टी अंतर्मुख झालेली, बाह्य जगाकडे लक्षच नाही. चालून चालून दमला होता, तरीही नेटाने पाय उचलत तो पुढे चालला होता. थकला असला तरी आनंदाचे भाव चेहऱ्यावर फुललेले दिसत होते. गोविंद स्वामी म्हणाले, भुकेनं व्याकुळ झाल्यामुळे चालवत नसेल त्याला. जेवला आहे की नाही कुणास ठाऊक, चौकशी तरी करा. दयार्णव स्वामी त्या युवकाजवळ गेले. एकदम जेवणाचं कसं विचारणार? अगोदर इतर चौकशी करावी असा विचार करून त्यांनी हात जोडून नमस्कार केला आणि विचारलं, आपण कुठल्या प्रदेशातून आलात बरं? त्या युवकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकलं. अत्यंत रुजू स्वरात त्यानं उत्तर दिलं, कृष्ण प्रदेशातून. ओ, कुठे चाललात? कृष्णधामला, वृंदावनला? त्याच मृदू स्वरात उत्तर आलं, होय, वृंदावनला. आपली मातृभाषा कोणती? कृष्ण भाषा. सौम्यपणाने त्यांनी हसून उत्तर दिलं. आपलं नाव काय? कृष्णदास. त्याचं खरं नाव त्याला सांगायचं नसावं म्हणून त्यांनी त्याचं हे नाव सांगितलं. मग भिक्षेचं आपण कसं करता? कृष्णानं प्रसाद दिला की तो ग्रहण करत असतो. सौम्य स्वरात उत्तर दिलं. आज प्रसाद घेतलात की नाही? नाही, आज कृष्णाचा प्रसाद मिळाला नाही. चेहऱ्यावर तेच अस्फुट मंद हास्य आणि तोच रुजू स्वर. बरं, मग काल कुठे प्रसाद घेतला होता? नाही, कालही प्रसाद दिला नाही कृष्णानं, असूनच म्हणाला. दयार्णव स्वामींच्या लक्षात आलं, यानं अयाचित व्रत घेतलं आहे. आपल्याला कृष्णाचा प्रसाद देतो, घ्याल ना आपण? दयार्णव स्वामींनी त्याला विचारलं. जशी कृष्णाची इच्छा, सौम्य स्वरात त्यांनी उत्तर दिलं. बाजूला झाडाखाली 3 दगड मांडले, चूल पेटवली, भात पिठलं तयार केलं, गोपाळकृष्णांना नैवेद्य दाखवला आणि तो प्रसाद युवकाला दिला. युवक आनंदानं प्रसाद खायला लागला. आज कृष्णाच्या प्रसादाची चव काही वेगळीच आहे. छानच प्रसाद दिला आज कृष्णानं, युवक समाधानानं म्हणाला. भोजन झाल्यावर त्याचे हात धुण्यासाठी दयार्णव स्वामींनी त्याच्या हातावर पाणी घातलं. त्यानं ते शांतपणे घालून घेतलं. तुम्ही कशाला पाणी घालता? मी हात धुवून टाकेन की, असा काही नकार त्यांनी दिला नाही. आविर्भाव नाही का आग्रह नाही, अट्टहास नाही की औपचारिकपणा नाही. काही हवंय असंही नाही आणि काही नकोय असंही नाही. जे होईल ते होऊ द्यावं. स्वतःची इच्छा काही नाही असं त्या युवकाचं वागणं दिसत होतं. स्वतःबद्दल विसरून जायचा हा प्रयत्न दिसत होता. गोविंद स्वामींनी पडशीतून काही नाणी काढली आणि पुढे करून म्हणाले, ही दक्षिणा घ्यावी अशी विनंती आहे. कृष्णानं दक्षिणा दिलीये, घेतो, असं म्हणून त्या युवकानं ती नाणी स्वीकारली आणि हसून म्हणाला, कृष्णाची इच्छा झाली तर परत भेटू, असं म्हणून हात जोडून तो निघून गेला. गोविंद स्वामी म्हणाले, केवढी उच्च अवस्था आहे पाहिलं. मन सदैव कृष्ण चिंतनात. शरीर यांत्रिकपणे काम करतंय, मनाचं शरीराकडे लक्ष नाही. डोळे समोरचं पाहतायत, कान ऐकतायत, पण डोळ्यांनी काय पाहिलं, कानांनी काय ऐकलं ते जाणून घेण्यात मनाला रसच नाही. म्हणून डोळे आणि कान आतापर्यंत घडवलेल्या सवयीनुसार परस्परच शरीराच्या अवयवांना सूचना देऊन टाकतायत. त्याप्रमाणे हातपाय काम करतायत. शरीराचं कार्य असं चाललंय. मनाला केवळ कृष्ण चिंतन हवंय. त्यात खूप आनंद मिळतोय. तो आनंद मुखावर फुलून आलाय. उच्च आनंदाची अवस्था आहे ही. दयार्णव स्वामींनी विचारलं, स्वामी, संत महात्म्यांना साक्षात्कारानंतर सर्वत्र भगवंत दिसतो, तो या देहाच्या 2 डोळ्यांनीच दिसतो ना? नाही, सर्वत्र भगवंत दिसतो
तो ज्ञानदृष्टीने दिसतो. त्यालाच ज्ञाननेत्र किंवा तिसरा डोळा म्हणतात. पण ज्ञाननेत्रांनी भगवंत सर्वत्र भरलेला अगदी स्पष्टपणे दिसतो. आपल्या 2 डोळ्यांनी एखादी वस्तू जेवढी स्पष्ट दिसते त्यापेक्षा कितीतरी जास्त स्पष्टपणे भगवंत दिसतो. आता भेटलेला तरुण त्या अवस्थेच्या दिशेने चाललाय. त्याला ती अवस्था लवकरच प्राप्त होईल. मग स्वामी, मला ही अवस्था केव्हा प्राप्त होईल? गोविंद स्वामी हसले. म्हणाले, ईश्वर दर्शनासाठी प्राण व्याकुळले म्हणजे झाले. मग ईश्वर दर्शन होतं आणि अशी अवस्था लाभते. श्रीराम समर्थ श्रीराम.